जय जिजाऊ. अरे तुमचं आमचं नातं काय? आज अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आज त्या राजाच्या 395व्या जयंती निमित्त राजांचे विचार ऐकण्यासाठी जमलेल्या धनगर टाकळीमधील सर्व माता भगिनी पुरुष मंडळ सर्वांचे सुरुवातीलाच मनापासून आभार मानते. कारण आज मला मनस्वी आनंद होतोय. कारण आज बऱ्याच दिवसांनी जातीपेक्षा मातीवर आणि मातीपेक्षा माझ्या छत्रपती शिवरायांच्या विचारांवर प्रेम करणारी माणसं मी पाहिली. मन मनगट आणि मस्तकाने सशक्त झालेल्या जिवंत माणसामध्ये नवे तर जिवंत वाघामध्ये येण्याचं भाग्य मला लाभलं. त्याबद्दल धनगर टाकळी गावातील आयोजकांचे सुरुवातीलाच मनापासून आभार मानते. अशा कार्यक्रमाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाहीये. नाहीतर बघा ना, शांता झाली, शालू झाली, आता कुणाचं नाव, आणि भावड्या म्हणत परत आला बाबूराव. पण त्या बाबूरावला न बोलवता मैं तुमसे मिलने आ जाऊ क्या, बोल में हलगी बजाऊ क्या, पण त्या हलगीच्या तालावर ठेकाण न धरता आज या गावची तरुण पोरं ढोल ताशे आणि डीजेवर जयंती साजरी न करता, जयंती नाचून नाही तर जयंती वाचून साजरी करतात. ही सगळ्यात आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. धार चढे तलवारीची गरजते शिवगर्जना, धार चढे तलवारीची गरजते शिवगर्जना, भगव्याचा जोश ललकारी तो गगना. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेत शिवरायांच्या पराक्रमाचे सोहळे, महाराष्ट्राच्या मातीत रुजलेत शिवरायांच्या पराक्रमाचे सोहळे. परंपरा राखतायत धनगर टाकळी गावाची मर्दमावळे, परंपरा राखतायत. आणि हीच परंपरा आपण विचारांच्या माध्यमातून पेरण्याचं काम करत आहात. आताच या चिमुकल्यांचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथं झाला. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या, बक्षीस मिळवणाऱ्या आणि बक्षीस देणाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आमच्या लेकरांचा मान सन्मान गावात होणं, त्यांना स्टेज मिळणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण मी सुद्धा 4थी-5वी पासून भाषण करायचे, पण गावामध्ये जी बक्षिसाच्या माध्यमातून कौतुकाची थाप पाठीवर पडते ना, ती सगळ्यात महत्त्वाची असते. रयतेच्या स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या नवेत्यासाठी छत्रपती शिवरायांना प्रेरणा देणाऱ्या मासाहेब जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचा ताटकणा जागवणारा पहिला मराठा मानव श्रीमान शहाजीराजे भोसले, स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हाताची तलवार आणि छातीची ढाल करणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले, ज्यांचं नाव घेतलं की प्रत्येक तरुणाची छाती रुंदावते, असा तलवारीच्या पाठीवरती मरण पेलून धरणारा पण यवनांना शरण न जाणारा मराठा राजपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले. प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे समजावून देणारे जगद्गुरु तुकोबाराय. आरक्षणाचे जनक महर्षी शाहू महाराज, गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या तरच तो बंड होऊन उठतो, हा संदेश समाजाला देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्त्रियांना शिक्षण रूपी अमृत पाजून त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले महात्मा ज्योतिबा फुले.
चूल आणि मूल या समाज व्यवस्थेच्या चौकटीला झुगारून देऊन एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन तब्बल 29 वर्ष लोक कल्याणकारी राज्य करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, एका हातामध्ये खराटा घेऊन दिवसभर गाव स्वच्छ करणारे आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे तुमची आमची डोकी स्वच्छ करणारे संत गाडगे बाबा, हसत हसत फासावरती जाणारे शहीद आजम भगतसिंग, राजगुरू सुखदेव आणि दादा त्या जेवणाच्या डब्यासोबत मला माझं शिवचरित्र सुद्धा पाठव, कारण तुरुंगातून बाहेर कसं पडायचं आणि आपल्या या देशाला स्वातंत्र्य कसं करायचं हे शिवचरित्रच मला शिकवेल असे सांगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस या सर्व थोर विचारवंतांना, महापुरुषांना, महामातांना, महामानवांना मी भाग्यश्री मोहिते आपल्या टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करते. छत्रपती शिवराय समजून घ्यायचे म्हटलं तर शिवजन्मापूर्वीची परिस्थिती आपल्याला पाहावी लागेल. मग काय होती परिस्थिती? 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या मुरावरती थयाथय नाचत होत्या. मंदिरं लुटली जात होती. आया बहिणींची इज्जत सुरक्षित नव्हती. शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. गोठ्यातली गाय मरत होती आणि घरातली माय सुद्धा मरत होती. अशा परिस्थितीमध्ये माँसाहेब जिजाऊंनी पोटातल्या बाळाला संस्कार द्यावे. गरोदर असताना बाळाला विचारावं, बाळा तुला स्वराज्य स्थापन करायचंय, गोरगरिबांचं, रयतेचं, शेतकऱ्यांचं हिंदवी स्वराज्य, बोल बाळा करशील का रे? तेव्हा ते गर्भातलं बाळ असं घट्ट मोठी आवडत होतं. जणू ते बाळ पोटात असताना आईला सांगत होतं, माँसाहेब तुमची इच्छा आणि श्रींचा आशीर्वाद असेल तर हे राज्य होईल. ही काळ्या दगडावरची रेष आहे माँसाहेब, काळ्या दगडावरची रेष आहे. पोटात असताना संस्कार केलेत. महिला मंडळ तुमच्यासाठी एक सांगते, देवापुढे जाता, मंदिरात जाता की नाही? काय मागता त्या देवाला? काय मागायचं ऐका. जा देवा पुढं, व्हा नतमस्तक आणि म्हणा त्या देवाला, देवा सौभाग्य कुठं असत्या जिजाऊ सारखं नशीब असावं. देवा सौभाग्य कुठं असत्या जिजाऊ सारखं नशीब असावं. अरे वरदान दे मला, माझ्या आई पोटी शिवशंभू सारखं एक बाळ असावं, एक बाळ असावं. जा आणि मागा. जे मागितलं होतं माझ्या माँसाहेब जिजाऊंनी, काय मागितलं होतं माझ्या माँसाहेब जिजाऊंनी? माझ्या माँसाहेब जिजाऊंनी मागितला होता एक पुत्र. हे अंबिके रणचंडिके वरदायिनी वरदान दे, म्हणवत्त ही सिंहासने चिरफाड न्यामज पुत्र दे, चिरफाड न्यामज पुत्र दे. हे आई शिवाई देवी मला असा पुत्र दे जो शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करेल, कामकऱ्यांचं राज्य निर्माण करेल, बहुजनांचा ड्रापगड जातीचं 12 बलुतेदाराचं, सर्व धर्मीयांचं हिंदवी स्वराज्य निर्माण करेल. असा पुत्र मला तू दे, असा पुत्र मला तू दे. आणि जणू काही माँसाहेबांचं गाढानं त्या शिवाई देवीनं ऐकलं आणि दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत यवनांचा कर्दन काळ, हिंदवी स्वराज्याचा शिवसूर्य छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. बाळराजाचा जन्म शिवनेरीवर झाला. नाव ठेवलं शिवाजी. त्याच वेळेस बाळराजे शिवनेरीवर खेळू लागले, बागडू लागले, लहानाचे मोठे होऊ लागले. पण त्याच वेळी राजांचं वय झालं 6 वर्ष आणि विजापूर दरबारातून एक पत्र माँसाहेब जिजाऊंच्या हातात पडलं. लिहिलं होतं, सकळ सौभाग्यवती राणी साहेब जिजाऊ आपण शिवबास घेऊन पुण्यास जाऊ. पाहता पाहता सारा लवाजमा, घोडे, पालख्या आता त्या पुण्याच्या दिशेनं जायला लागल्या. पाहता पाहता घोडे आता त्या पुण्याच्या पटक्या वेशीतून खदडायला लागले. ताड 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 दौडत 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 घोडे निघाले. माँसाहेब निघाल्या. तेवढ्यात माँसाहेबांच्या म्यानाचा पडदा बाजूला झाला. आज ते कदम माँसाहेब खाली उतरल्या आणि माँसाहेबांचं लक्ष गेलं त्या पुण्याच्या वेशीत असलेल्या पहारीकडं आणि माँसाहेबांनी दिला आवाज, शिवबा
लहानसे चिमुकले हात आता घोड्याच्या नगावीला लागले, छोटे छोटे चिमुकले पाय रेखबीत अटकले. एक एक पाऊल टाकत टाकत शिवबाराजे मासाहेबांच्या जवळ आले आणि म्हणाले, आऊसाहेब, आऊसाहेब बोलवलं आम्हाला. आऊसाहेब का थांबलो आपण? त्यावेळेस मासाहेब जिजाऊंनी म्हणावं, शिवबा आपण या पुण्यामध्ये आलोय, बघा काय दिसतं. शिवबाराजांची नजर चारही बाजूला कटाक्ष टाकली. 6 वर्ष वय होतं राजाचं आणि नजर स्थिरवली त्या जमिनीच्या छाताडात खुपसलेल्या पहारीकडं. आऊसाहेब दिसते आम्हाला ती पहार जमिनीच्या छाताडात खुपसलेली आहे. तुटकी वाने फुटकी कवडी आहे, तिला घातली केरसुनी वर टांगली खोपडी. आऊसाहेब दिसते आम्हाला ती पहार. शिवबा जा. जमिनीच्या छाताडातली पहार कडून फेका बाजूला. शिवबाराजे एक एक पाऊल टाकत टाकत पहारीच्या दिशेने गेले. पहारीला हात लावणार एवढ्या दूरवरून एक आवाज कानी आला, नग मासाब, नग 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 नग. हात लावा सांगू राजासनी. हात लावला तर निर्वंश होईल तुमचा. बघितलं तर काय, एक 60 ओलांडलेलं म्हातारं पांढरं डोकं झालेलं, हाताला पायाला सुरकुत्या, धोतर सावरत मासाहेबांच्या जवळ आलं आणि म्हणाला, नग नग मासाब, नग हात लावाय सांगू राजासनी. हात लावला तर निर्वंश होईल. अरे जशी वीज कडकडावी तशा कडाडल्या राणीसाहेब जिजाऊ. निर्वंश होईल आमचा, निर्वंश होईल. झाला निर्वंश तर होऊ द्या आमचा. ही जिजाऊ समजून जाईल की मी पहिल्यापासूनच निपुत्रिक होते म्हणून, पहिल्यापासूनच निपुत्रिक होते म्हणून. शिवबा जा आणि काढा ती पहार जमिनीच्या छाताडातून. पाहता पाहता शिवबा राजांनी पहारीला हात लावला. गदगदा 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 पहार हलवली गेली, जमिनीच्या छाताडातून काढली फेकून दिली. शिवबा आले पुण्यात, मासाहेब आल्या पुण्यात. शिवबा राजांनी म्हणावं, आऊसाहेब आपण इथं कुणाच्या वाड्यात राहायचो? शिवबा एक लक्षात ठेवा, तुम्हाला इथल्या वाड्यात नाही, तुम्हाला इथल्या घरात नाही, तर तुम्हाला लोकमानसाच्या अंतकरणात वाडा करायचाय, लोकमानसाच्या अंतकरणात घर करायचंय, त्या वाड्यात तुम्हाला राहायचंय. 6 वर्षाच्या शिवबाराजांवर पहिला संस्कार मासाहेबांनी केला. लोकमानसाच्या मनात घर बनवायचंय. मासाहेब आल्या पुण्यात, पण रयत नाही गावात. रयत होती कुठं? दर्या डोंगर कड्या कपाऱ्यात रयत परागंदा झालेली. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं, एवढाच अट्टहास मांडलेली रयत होती कुठं? होतं कोण? 8 घरं, 10 दाऱ्या, 8-10 पोरं, 10-12 माणसं. यांच्या व्यतिरिक्त होतच कोण त्या पुण्यात? मासाहेबांनी हाक दिली, या गावात, गावात या, आपण आपलं राज्य उभं करू, आपलं स्वराज्य उभं करू. तशा दऱ्याखोऱ्यात लपलेली 10-12 माणसं मासाहेबांच्या जवळ आली आणि म्हणाली, आऊसाहेब तुम्ही म्हणता गावात या, गावात या, गावात या, गावात या, पण कुणाच्या भरोशावर यावं? अहो तरण्या ताट्या पोरी दिवसा ढवळ्या उचलून नेतात. तरण्या ताट्या पोरींची अब्रू दिवसा ढवळ्या लुटली जातात. यापासून वाचवणार कोण आहे मासाहेब? कोण आहे वाली आम्हाला? त्यावेळेस मासाहेबांनी 8 वर्षाच्या शिवबाकडे बोट दाखवावं. बाबा काळजी करू नका, हा रक्षण करीन तुमचं, हा होईल रयतेचा राजा. तसं ते म्हातारा हसलं आणि म्हणाला, आऊसाहेब हे एवढंसं पोर हे रक्षण करीन आमच्या आया बहिणींचं. मासाहेबांनी विश्वास दिला, गावात या, राजे रक्षण करतील. पाहता पाहता गावात माणसं यायला लागली. पाहता पाहता घरं गजबजायला लागली, गावं कुजबुजायला लागली. पाहता पाहता सारी मांदियाळी तयार झाली. रयत गावात आली, पण खावं काय, प्यावं काय? काय आहे रयतेच्या पोटाला? मासाहेब जिजाऊंनी हे जाणलं आणि मासाहेबांनी रयतेला शेती दिली. शेती करा, कष्ट करा, बैलजोड्या घ्या, नांगरणी करा. त्या भकास बेचिरा कंगाल स्मशान झालेल्या पुण्यामध्ये मासाहेब जिजाऊंनी पहिली संस्था निर्माण केली. त्या संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि त्या संस्थेचा संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. हे संस्कार त्या आईचे. काल परवाचा एक व्हिडिओ असा व्हायरल झाला की एक 4थीच्या मॅडम आपल्या पोरांना प्रश्न विचारतात, मुलांनो मुलींनो तुम्ही बक्षीस घेतली? सगळ्यात जास्त संख्या मला वाटतं मुलींची. कुणाची सगळ्यात जास्त संख्या? मुलींची.
मुलांनो, पुढच्या वर्षी संख्या तुमची जास्त पाहिजे. मामाच्या इथे गेलते. आमची पोरं फक्त शाळेतली खिचडी खायला. पुढच्या वारीस तुमची संख्या जास्त पाहिजे. आता बक्षीस यांनी पटकावली, पण हे चरित्र ऐका. पुढच्या वेळेस भाषण करा, निबंध लिहा, पुढच्या वेळेस नंबर तुमचा आला पाहिजे. एक घटना सांगते तुम्हाला. एक व्हिडिओ असा व्हायरल झाला की एक चौथीच्या मॅडम आपल्या पोरांना प्रश्न विचारत होत्या की बाळांनो सांगा, कोणी कोणाच्या हातावर तुरी दिली? कोणी कोणाच्या हातावर तुरी दिली? चौथीच्या पोरांना उत्तर सांगता येत नव्हतं. एक जण म्हणाला, मॅडम छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाच्या हातावर तुरी दिली. दुसरा म्हणाला, मॅडम छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या हातावर तुरी दिली. तिसरा म्हणाला, मॅडम छत्रपती शिवाजीराजांनी शहाजीराजांच्या हातावर तुरी दिल्या. त्याच्यातच एक माझ्यासारखं जरा हुशार होतं. ते म्हणलं, मॅडम छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशाहच्या हातावर तुरी दिल्या. मॅडम म्हटली, वा, बरोबर आहे उत्तर. आता सांग बाळा, तुरी का दिल्या? ते म्हणलं, मॅडम औरंगजेबाला तुरीचं वरण लई आवडत होतं. दुसरं म्हणाला, मॅडम औरंगजेबाने पत्र लिहिलं की आम्हाला तुरी लागतात, आमच्याकडे पाठवून द्या. तिसरं म्हणाला, मॅडम औरंगजेबाला भंडारा करायचा होता म्हणून तुरी दिल्या. या गोष्टीला हसावं की रडावं हेच कळत नाही. चौथीची पोरं आमची महाराजांच्या आयुष्यातला प्रश्न विचारला तर खाली माना घालतात. याच्यात चूक कोणाची आहे? आईची आहे, वडिलांची आहे, मुलांची आहे की त्या शिक्षकांची आहे? याचा कधीतरी विचार केला पाहिजे. हे सोडा, एक व्हिडिओ असाही व्हायरल झाला की एक मुलगा शाळेतून आलेल्या पोरींना बस स्टँडवर प्रश्न विचारतो की ताई छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय? 5-6 पोरीला प्रश्न विचारतो, एकीलाही उत्तर सांगता येत नाही. लाज वाटली पाहिजे आम्हाला. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आम्ही ताट मानेनं जगतोय ते फक्त आणि फक्त त्या राजामुळं, आणि त्या राजाचं साधं नाव आपल्याला सांगता येत नसल तर किती दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं. आमची शिवजयंती फक्त दिखाव्यापुरती झाली. शिवजयंती आली की आम्ही डीजे लावतो, डीजे वरती गाणे, आणि डीजे समोर नाचतो. ते पण साधं नाही, दारू पिऊन नाचतो. लाज वाटली पाहिजे आपल्याला. शिवजयंतीच्या दिवशी जो कोणी दारू पिऊन नाचताना दिसेल ना त्याला तिथंच हाणलं पाहिजे. ज्या राजाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं त्या राजाच्या जयंतीच्या दिवशी जर आम्ही दारू पिऊन नाचू तर काय अर्थ शिवजयंतीला? राजांच्या आयुष्यातील एक तरी विचार आणि आमच्या चरित्रामध्ये समजून घेतला पाहिजे, आत्मसात केला पाहिजे. नुसतं शिवजयंतीला बॅनर लावणं, महाराजांचे फोटो कुठेतरी कोपऱ्यात आमचा भाऊच बॅनरवर झळकणार. पण दरवर्षी बॅनर लावण्यापेक्षा दादांनो त्यांचा एक तरी विचार आम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे. ज्यावेळी स्वराज्यावरती अफजल खान नावाचं संकट आलं, विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजांना वडेत त्याला, ते पैधाराचे काम अधमसी तो अधम, आपल्याच देवी देवतांचे मंदिर फोडणाऱ्या त्या अफजल खानाला नाही सोडलं राजांनी. साधा नव्हता अफजल खान. गरज कुणदसी पराला फजल फजला व फजल फजल, आझार मनकी बजाय तस्बी आवाज आयत की फजल फजल. म्हणजे उच्चातल्या उच्च स्वराला विचारलं या पृथ्वीवरचा सर्वश्रेष्ठ माणूस कोण? सगळीकडनं आवाज येईल, अफजल 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 अफजल. 2 मिनिटात ठोकला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी. साधा नव्हता अफजल खान. हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माती में, हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माती में, लेकिन छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में, भगवा उसके छाती में.
राजांच्या आयुष्यातील एक ना एक गोष्ट आम्हाला काही ना काही शिकवते. म्हणून हा प्रसंग मी तुम्हाला एक बाजी प्रभू देशपांडे शिवाकाशीदांचा प्रसंग सांगते. मुलांना शांतपणाने ऐका. इथं बसलेल्या प्रत्येक पुरुषाने विचार करायचा, मी शिवाजी राजांचा इतिहास ऐकायला बसलोय तर शहाजी म्हणून बसलोय. आणि प्रत्येक स्त्रीने विचार करायचा, मी शिवाजी राजांचा इतिहास ऐकायला बसले तर जिजाऊ म्हणून बसले. बसा, असत बसा, पण ताठ बसा, ताठ बसा सगळेजण, कारण आपण स्वराज्यात बसलोय. अशा मातीत जन्माला आलोय की जी माती वीरांच्या रक्ताने मावळ्यांच्या घामाने नाहून गेलेली माती आहे. आणि अशा मातीत जन्माला येऊन जर का आपण माना खाली घालून ताठपणे न ठेवता एकमेकांना बोलत बसलो तर त्या शिवाजी राजांचा अपमान केल्यासारखं होईल. म्हणून एक वाक्य सांगते ऐका, वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू, गुटखा, तंबाखू हे असलं करून तुम्हाला मिळतंय तरी काय. अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसलीच तर तिला समजा तुम्ही तुमची माय. तुम्हीच असाल या कलयुगातले खरे शिवराय, तुम्हीच असाल. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाला संपवल्याच्या नंतर अली आदिलशहाला या 3 अक्षरांनी चिंताक्रांत करून सोडले, शिवाजी. कोण आहे असा जो शिवाजी अक्षर दुनियेतून साफ पुसून काढील? कोण आहे? स्मृतींचे उत्खनन चालू झाले, सापडला. एके दिवशी बादशाला आपल्या स्मरणाच्या खाणीत एक काळा हिरा सापडला. कर्नूल मधला सरदार सिद्दी जोहर, अत्यंत शूर, अत्यंत अनुभवी, पराक्रमी हा सिद्दी जोहर. सोबतीला अफजल खानाचा मुलगा फाजल खान, रुस्तुमे जमान, बडे खान, बाजी घोरपडे आणि सिद्दी जोहरचा जावाई सिद्दी मसूद हे सगळे जण 35,000 सेना घेऊन पन्हाळ्यावरती चाल करून आले. महाराज गडावरती आहेत म्हणून यांनी काय केलं, गडाला खालून वेढा घातला. खालून वेढा घातला. वेढा एवढा कडक होता की माणूस तर सोडाच, पण साध्या मुंगीला सुद्धा आत जाता येणार नाही, की बाहेर येता येणार नाही. त्याचे सगळे हश्म अहोरात्र हकटपिट्या जागते रहो, जागते रहो अशी हयापीठ देत त्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी पसरले. छावण्या पडल्या, तंबू पडले, तोफांचा भडीमार चालू झाला. आणि आमचं मराठ्यांचं स्वातंत्र्य तेज, भारत मातेचं भविष्य त्या पन्हाळगडात अडकलं. हृदय कोंडलं गेलं. वाऱ्याला सुद्धा आत शिरायला की बाहेर पडायला जागा नव्हती. एवढा कडक वेढा चालू झाला, पन्हाळ्याचा तो वेढा. मुलांनो, हा प्रसंग ऐका. या प्रसंगावर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. कोणीही ज्याला उत्तर येईल त्यांना प्रश्नाचं उत्तर द्यायचंय आणि शेवटी त्याचा इथं स्टेजवरती सत्कार होणार. त्यामुळे राजांचा इतिहास लक्षपूर्वक ऐका आणि प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. पन्हाळ्याचा वेढा चालू झाला. आता या सिद्दी जोहरनं तोफांचा मारा चालू केला. गडावरून मराठ्यांनी त्याला जवाब दिला. जोहरचा कोणताही मारा आता गडावर कारीगर होईना, कारण त्याच्याकडे छोट्या तोफा होत्या. लांब पल्ल्याच्या तोफांची आवश्यकता होती. म्हणून त्याने इंग्रजांना पत्र पाठवलं. कुणाला? इंग्रजांना. आणि कधीही राजकारणात भाग न घेणारे, फक्त व्यापार करायचा अशी भूमिका असणाऱ्या इंग्रजांनी विचार केला. यांना वाटलं आता काय शिवाजीचं काही खरं नाही, आता शिवाजीला चारही बाजूनं कोंडलंय, आता काय शिवाजीला सुटायला चान्स नाही, आता शिवाजी वाचणार नाही, आता शिवाजी संपेल. मग विजय त्या सिद्दी जोहरचाच होईल. मग विजयाच्या हमखास मार्गावर असलेल्या सिद्दी जोहरला मदत करावी, उद्या आपल्यालाच फायदा होईल असं म्हणत हे स्वार्थी इंग्रज तयार झाले. यांनी एक भली मोठी तोफ निवडली. वरती महाराज सिद्दी जोहर बरोबर कसा लढा द्यायचा याचं सगळं प्लॅनिंग, याचं सगळं नियोजन गडावर करतात आहे. आणि त्याच वेळी खालून तोफांना बत्ती मिळाली. अंधडाड धाड 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 आवाज झाला. केवढा प्रचंड आवाज! एवढी मोठी तोफ गनिमांच्या छावणीत आली तरी कुठून?
आणि बघतात तर काय, तर तोफेवर इंग्रजांचा तो युनियन जॅक नावाचा झेंडा फडकतोय. 1.5 महिन्यापूर्वी ज्यांच्यावर मेहरबानी केली तेच कृतज्ञ इंग्रज शेवटी गायीच्या आचळाला चिकटलेले गोचिड तिचे रक्त पितातच. दूध नाही आवडत त्यांना. इंग्रजांनी सिद्दी जोहरला मदत केली, पण यांच्या गोलंदाजीने पन्हाळ्याला मात्र काहीच इजा पोहोचत नव्हती. आपला पन्हाळा आहे तसा भक्कमपणे उभा होता. वेडा पडून 3 महिने झाली. 3 महिने झाली. महाराज फार काळजीत आहेत. कसं सुटावं बाहेर, काय करावं, कसं पडावं बाहेर. आणि इथल्या महिलांसाठी मला एक सांगावंसं वाटतं, तिकडं मासाहेब जिजाऊंच्या मनाला काय वाटत असेल. एकीकडे एकुलता एक मुलगा सिद्दी जोहरच्या मगरमिठीत सापडलाय आणि दुसरीकडे शाहिस्तेखानासारखं संकट पुण्यावरती आलंय. काय करावं त्या आईनं? शरण जावं, स्वराज्य विराज्य आपल्याला काय करायचं शिवबा, अशी नाही म्हणाली ती आई. मासाहेब जिजाऊंनी जाणलं होतं की वेड्यावर घाव घालून वेडा फोडून काढणारा कुणीतरी वीर हवा होता, पण हिमतीच्या जोखमीच्या तलवारी तोलणारी माणसं मात्र गुंतून पडली. मग काय करायचं? कोण जाईल राजाला सोडवायला? कोणीच नव्हतं. मासाहेब जिजाऊ स्वतःच ताडकन उठल्या, कमरेला पदर खवला आणि उपसली तलवार. आणि खरोखरच स्वतःच्या पुत्रालाच नाही तर या भारत मातेच्या भविष्याला, या भगव्या झेंड्याच्या रक्षण करत्याला सोडवायला भोसल्यांच्या घराण्यातील एक स्त्री अंगावर शस्त्रास्त्र चढून निघाली. आतापर्यंतच्या इतिहासात अशी एखादी तरी स्त्री दाखवा जी स्वतःच्या राजाला सोडवायला निघाली. कोणी सुद्धा सापडणार नाही. एकमेव राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आहेत. त्या जिजाऊंच्या तुम्ही आम्ही लेखी. मासाहेब जिजाऊ निघाल्या तेवढ्यात नेताजीची फौज आली. ताड ताड दौडत 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 नेताजी आला. नेताजी म्हणाला, मासाहेब तुम्ही थांबा, म्या जातो. आणि नेताजीची फौज अफजल खानाच्या वधापासून जी धिंगाणा घालत गेली होती, कुठेही आराम न करता, कुठेही विश्रांती न घेता जशी आली तशीच गेली. निघाला नेताजी दौडत 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 आतमध्ये शिरला. पण या सिद्दी जोहरनं इतका कडेकोट बंदोबस्त केला होता की त्या दोघांची लढाई वेड्याच्या 5 कोस दूरच झाली. सिद्दी जोहरच्या तलवारीला नेताजींच्या तलवारी भिडल्या. खडकांचा खणखणाट सुरू झाला. युद्ध झालं. पण दुर्दैव काय सांगू, त्या सिद्दी जोहरच्या मानानं नेताजींची फौज चतकोर सुद्धा नव्हती. जवळजवळ 35,000 20,000 राक्षस तिला भिडले आणि नेताजींच्या त्या दमलेल्या फौजेचा त्या ठिकाणी पराभव झाला. नेताजी हारला. नेताजी माघार घेऊन परतला. आता काय करायचं? कसं तरी नेताजी आला होता सोडवायला. काय करायचं? कसं पडायचं वेड्याच्या बाहेर? बस झालं आता थांबणं होणार नाही. आणि राजांनी एक युक्ती केली. आपण लहानपणापासून शिकलोय, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आणि ती प्रत्यक्ष कृतीत उतरवली छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्या सिद्दी जोहरला खलिता लिहिला, खोटा खोटा खलिता, की हुजूर सिद्दी जोहर साहेब, आम्ही आपणास घाबरलोय, आम्हाला अभय द्या, आम्ही आपणास शरण येतोय. आमचं सगळं अन्नधान्य दारूगोळा सगळं काही संपलं, आम्ही आता मोकळे झालो हुजूर, आम्ही आपणास शरण येतोय. तो खलिता त्या सिद्दी जोहरनं वाचला, खोटा खोटा खलिता, आणि सिद्दी जोहर तिकडे खुश झाला. अल्लाह अकबर, सिवा हमारे सामने आने वाला है, सिवा हमारे सामने आने वाला है. त्याच्या छावणीमध्ये सगळीकडे आनंदी आनंद पसरला. अहो, जे 1647 ला फत्ते खानाला जमलं नाही, जे रहमानुर रहीम अफजल खानाला जमलं नाही, ते आमच्या सिद्दी जोहर साहेबाला उद्या जमणार. उद्या शिवाजी राजा आमच्या मुठीत येणार. त्याच्या छावणीमध्ये सगळीकडे आनंदी आनंद पसरला. आता शत्रु हमारे मुट्ठी में आने वाला है, इस खुशी के मौके पे जश्न तो बनता ही है. असं म्हणत त्यांच्या दारू बिरू पार्ट्या बिरट्या नाच गाणे सगळं काही सुरू झालं. माणसाला शिजेपर्यंत दम निघतो, पण निवेपर्यंत दम निघत नाही. ते म्हणतात ते असंच. तिकडं सगळे बिनधास्त आणि इकडं राजांचं काय चाललंय. राजांची सगळी आवरावर चालू झाली. 10 जुलै 1660 चा तो दिवस
गुरुवार रात्री सगळी आवरावर चालू झाली. सोबतीला 2 भावंड आहेत. एकाचं नाव बाजीप्रभू देशपांडे आहे आणि दुसऱ्याचं नाव फुलाजी प्रभू देशपांडे. आणि हिरडस मावळातील 352 देशमुखांची 600 सैन्य मंडळी तयार झाली. अहो, एकेकाची शरीरयष्टी बघितली ना, मावळ्यांची बॉडी, तर वाघानं जरी पंजा मारला ना तरी त्या वाघाला सुद्धा जागीच आडवत तिडवत करून टाकणारे. हे सगळे कणखर छातीचे बळकट बाहूंचे मावळे निघाले. परिस्थिती काय होती? दगड, धोंडे, काटे, कुपाटे, रान, झुडपे, शेवाळाचा चिखलाचा भुजभुजाट, कशाचीही तमा बाळगायची नाही. धावत जायचं. नियम असा होता की पायामध्ये कोणी चपला घालायच्या नाही, कारण त्या चपलांचा चट 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 असा आवाज होईल आणि त्या आवाजाने शत्रू सावध होईल. एवढं बारीक नियोजन त्यांचं. पाय चपकन काटा मोडला, रक्ताची धार लागली. एकानं तोंडावरती हात दाबायचा, दुसऱ्यानं हळूच काटा काढायचा, पण आवाज करायचा नाही. आवाज नाही, कारण शत्रू जवळ आहे. याला म्हणायचं प्लॅनिंग, याला म्हणायचं नियोजन. ऐन रात्री एखादं जनावर अंगावर आलं, काय होईल? माणूस जखमी होईल, त्याची पर्वा नको. धावत जायचं. निधड्या छातीची माणसं धावत सुटली. 65 किलोमीटर धावायचंय. अंधारातून वाट काढायची. मागून बंदुकीच्या गोळ्या येतील, घोड्यावरून पाठलाग होईल. कशाचीही तमा बाळगायची नाही. धावत जायचं. निधड्या छातीची माणसं निघाली. सोबतीला 2 पालख्या. एका पालखीत खुद्द छत्रपती शिवाजी महाराज बसले आणि दुसऱ्या पालखीत कोण असेल बरं? तोपर्यंत तुम्ही आठवा कोण असेल दुसऱ्या पालखीत. नंतर सांगते. या 2 पालख्या निघाल्यात अंधारातून वाट काढत निघाल्यात. आणि तेवढ्यात अंधारात काहीतरी खुसबुस झाली, अंधारात काहीतरी वाजलं आणि बघतो तर काय, तेच ते 2 डोळे. कुणाचे होते? वाघाचे, सिंहाचे, कोल्ह्याचे, लांडग्याचे. कुणाचे ते 2 डोळे? नाही बघायला गेलो तोपर्यंत डोळे पसार. अहो, माणसंच होती. त्या सिद्धीजोरचे हेर होते आणि ते हेर थेट सिद्धीच्या छावणीत गेले आणि छावणीत बातमी गेली, हुजूर शिवा भाग रहे, हुजूर शिवा भाग रहे. आणि सिद्धीजोरच्या तळपाची आग मस्तकाला गेली. जाओ उस शिवा को पकड़ के मेरे सामने रखना, भागो. आणि सिद्धीजोरचा जावाई सिद्धी मसूद निघाला. इथं येते का मावळ्याची कथा. शिवा काशीत त्यांचं नाव. काय? हुबेहूब राजांसारखी दाढी, राजांसारखा पेहराव, सगळं काही राजांसारखंच आहे. मरण डोळ्यापुढे दिसत असताना सुद्धा मृत्यूला कवटाळणारा मावळा हा शिवा काशीद आहे. शिवा काशीदांची पालखी तिथंच थांबली आणि राजांची पालखी पुढे धावत निघाली. बाजीप्रभू पुढे धावत निघाले आणि आता शत्रू आला. त्याला पालखी दिसली. पालखीमध्ये बसलेले साक्षात दाढी असलेली, कल्लेदार मिशा असलेले महाराज त्याला दिसले. शिवा मिल गया, शिवा मिल गया, शिवा मिल गया म्हणून त्यांनी ती पालखी पकडली आणि सिद्धीजवळच्या पुढे नेऊन उभी केली. सगळ्यांना वाटू लागलं, शिवाजी राजा भागकर कहा जा रहा था? शिवाजी राजा को लाया हमने पकड़ के. शिवाजी राजा, शिवाजी राजा, शिवाजी राजा. पण हे खरोखर राजे होते का? कोण होतं मग? शिवा काशीद. सगळ्यांना वाटू लागलं शिवाजी राजा, शिवाजी राजा. पण त्याच वेळी गर्दीतल्या 2 संशयी नजरा त्या मावळ्याच्या अंगावरती पडल्या. हुजूर, हुजूर, ये शिवा नहीं हुजूर, मैंने देखा था शिवा को मेरे अब्बाजान के वक्त कृष्णा जी भास्कर कुलकर्णी के वार शिवा के माथे पर हुआ था, लेकिन इसके तो नहीं है हुजूर, ये शिवा नहीं हुजूर, हमारे साथ धोखा हुआ हुजूर. सिद्धीजोरच्या तळपाच्या मस्तकाला गेली. बोल, शिवा ही आहे ना तू? तरी पण हा मावळा सांगायला तयार नाही. अरे बोल जल्दी, सच बता, शिवा ही आहे ना तू? आणि हा मावळा सांगत नाही. अरे सच बता वरना तेरी जबान काट दी जाएगी. बोल. आणि हा मावळा सांगतोय, अरे भेकडांच्या उलादींनो,
जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो ना तरी मरताना शिवाजी राजा म्हणून मरतोय, मरताना शिवाजी राजा म्हणून मरतोय. हे असलं भाग्याचं मरण 1000 वेळा जेला या शिवा काशीद तयार आहे. शिवा काशीदांना पकडलं आणि शिवा काशीदांचा शिरच्छेद केला. पण हा जो अर्धा तास शिवा काशीदांनी रोखून धरला होता ना, या अर्ध्या तासात तुमचा माझा मायबाप सिद्धेश्वरच्या भोजेच्या पार पल्याड निघून गेले होते. गजापूरच्या घोडखिंडीत 13-14 तास झालं सतत धावत 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 ही माणसं पोहोचली. कितीतरी तास झालं यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा घोट नाही. धावत जातात धावत जातात धावत जातात धावत जातात. आता सिद्धी मसुदीकडे बोलला, आता मात्र खरा शिवाजी राजा जिथं असल तिथं त्याचा घास घ्यायचा. निघाला निघाला निघाला. आता घोड्यांच्या टापांचे आवाज आले, शत्रू जवळ आलाय. आता काय करायचं? मागच्या वेळी शिवा काशीद सामने गेला, पण आता कोण जाईल? आणि बाजी प्रभू म्हणतात, राजा तुम्ही विशाळगड गाठा. राजा आम्ही मुघली सैन्याला इथंच रोखून धरतो. नाही बाजी, राजा राजा नाही म्हणू नका. राजा निघा. राजा विशाळगडावर पोहोचल्याबरोबर इशाऱ्याची तोफ टाका. जोवर त्या तोफेचा आवाज माझ्या कानी पडत नाही तोवर हा बाजी प्रभू एक काही गणिमाला ही खिंड पार करू देत नाही. निघा राजा निघा. नाही बाजी आम्ही पळून जावं. राजा राजा नाही म्हणू नका. राजा वेळ नाही. राजा विचार करू नका. राजा शत्रू जवळ येऊन ठेपलाय. राजा लाख मेले तरी चालतील राजा, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि महाराज कठोर अंतःकरणाने धावत सुटले धावत सुटले धावत सुटले. आता बाजी प्रभू देशपांडे त्यांचे 300 सहकारी आणि समोरून 3000 सेना. धुरुळा उठला. चलो मराठो का खात्मा करते असं म्हणत तिकडून पहिली तुकडी आली. पहिली तुकडी बाजी प्रभूंनी त्यांच्या 300 मावळ्यांनी फक्त दगडांनीच मागे सारली. कोणाच्या नाकावर, कोणाच्या कानावर, कोणाच्या हातावर, कोणाच्या पायावर दगडांचा मारा झाला. उसाच्या कांड्यासारखी कडकड 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 शत्रूची हाडं मोडू लागली. पहिली तुकडी दगडांनीच माग. पुन्हा तिकडून दुसरी तुकडी. इकडं मात्र थकलेले, अहो रात्र चालून पाय दुखतात, सांधे दुखतायत असे मावळे पुन्हा शत्रूवर तुटून पडले. हर हर महादेव संभाग त्या गजापूरच्या घोडखिंडीत घुमला. आदिलशाच्या तलवारीला मराठ्यांच्या तलवारी भिडल्या. युद्ध झालं. स्वतः बाजी प्रभू देशपांडे 2 हातामध्ये 2 दांडपट्टे घेऊन लढायला तयार झाले. शेंडीची गाठ बांधली आणि सप 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 कापाकाप सुरू झाली. न भूतो न भविष्यती असा रणसंग्राम सुरू झाला. त्या ठिकाणी असलेले झरे रक्ताने लाल 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 होऊन वाहायला लागले. बाजी प्रभूंच्या पुढे आला तो गणिम सप 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 कापला जातोय. सांगताना दम लागतो, ऐकताना दम लागत असेल, पण बाजी प्रभूंना दम लागत नाही. त्यांच्या 300 मावळ्यांना दम लागत नाही. त्यांच्या मनात एकच विचार, माझा राजा विशाळगडावर जाऊन सुखरूप पोहोचला पाहिजे. कारण राजाला वचन दिलंय आणि प्राण जाये पर वचन ना जाये अशी आमची संस्कृती. बाजी प्रभूंच्या पुढाला तो गणिम सप 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 कापला जातोय. बाजी प्रभूंचं ते शौर्य पाहून शत्रू सुद्धा थक्क होतो आणि म्हणतो, अगर ये हमारा दुश्मन नहीं होता आज अभी मैंने कुर्निशात बजाता. आज मुझे पता चला कि शिवा के पास क्या है. हमारे 100 सैनिकों के बराबर मराठों का एक एक मावड़ा है. मराठों का एक एक मावड़ा. बाजी प्रभू लढतात आणि तिकडे महाराजांची पालखी पडते. आणखी पुढं आणखी पुढं आणखी पुढं आणखी पुढं. आता विशाळगड दिसला. राजांच्या जीवात जीवाला कस तरी आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. पण त्याच वेळी 2 सैन्य राजांच्या अंगावरती चाल करून आलं. होय, त्या सूर्यराव सुरव्याचं आणि जसवंतरावाचं हे सैन्य. वास्तविक या 2 गद्दार माकडांनी राजांना मदत करायला हवी होती की राजा तुम्ही थकला
आम्ही लढतो शत्रूशी असं म्हणायला हवं होतं, पण नाही, आपलेच लोक गद्दार झाले हो, म्हणून आपल्यापासून सावध राहा. लाचार झाले आपलेच. आमची लोक बघा निवडणुकीच्या काळामध्ये लाचार होतात, म्हणजे पैसे घ्यायचे एकाचे, पार्टी दुसऱ्याचीच आणि मतदान तिसऱ्यालाच. लाचार होऊ नये. लाचार होणी कधी ना जगावे, तया हुनी विष गिळणी त्वरया मरावे. शिवबा समान हो अति स्वाभिमानी, संभाज नाही झुकले यमयातनांनी, संभाज नाही झुकले यमयातनांनी. तो अडथळा राजांनी पार केला. विशाळ गडावर धाव घेतली आणि म्हणाले, धावा धावा, माझे बाजी प्रभू तिकडे लढतात, माझ्या बाजी प्रभूच्या जीवाचं काय झालं असेल. आधी गडावर जा, त्या तोफांना बत्ती द्या. इकडं किल्लेदाराला कळना पुढून कोण आलं ते, कोण आहे पुढून. आणि साद आली. कशाची साद? जय भवानी, जय भवानी अशी साद आली पुढून. राजानं आमचा कृष्ण आपल्या गोकुळात परतला. राजे म्हणाले, आधी गडावर जा आणि त्या तोफांना बत्ती द्या. माझ्या बाजी प्रभूचं तिकडं काय झालं असेल. इकडं खिंडीतला दगडन दगड, ओढान ओढा, झाडाचं प्रत्येक पान पान मातीनं माती बाजी प्रभूंच्या अंगातून उडालेल्या रक्तानं नाहून निघाली. समोर असलेल्या 5-5,500 फौजेचा फडशा बाजी प्रभूंनी पाडला. शेवटी एक बंदुकीची गोळी आली. सब दिशी बाजी प्रभूंना लागली. सह्याद्री सारख्या आवेद्य छातीतली हिम्मत रक्ताच्या चिळकांनी सरशी बाहेर पडली. हात तुटला, पाय तुटला, शरीर सगळं रक्तबंबाळ झाले, पण कान मात्र तोफांचा बार ऐकण्यासाठी आतुरले. कधी माझा राजा पोहोचतो, कधी तोफांचा बार येतो. आणि अशा वेळी सपकन दुसरा वार झाला. बाजी प्रभूंचा खांदा निखळला, डोळ्यासमोर झंझावलं. डोळे मिटतात की काय, माझा राजा तिकडे पोहोचला असेल की नाही, माझ्या राजाचं काय झालं असेल. आणि अशा वेळी 300 पेक्षा अधिक वार अंगावर झाले. शरीर सगळं लाल गुंद झाले, पण कान मात्र पंचप्राण लिहून सजले. कधी तोफांचा बार येतो, कधी तोफांचा बार येतो. आणि अशा वेळी धडाड धाड 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 आवाज झाला. ते 5 बारांचे आवाज बाजी प्रभूंच्या कानावर पडतात. आणि त्या परिस्थितीतही एक बिकट हास्य बाजींच्या तोंडावर येतं की बघा, तुमच्या नाकावर टिचून आम्ही आमच्या राजाला तिथं सुखरूप पोहोचवलं, आमच्या राजाला सुखरूप पोहोचवलं. कुणासाठी गेले ते? तुमच्यासाठी, माझ्यासाठी, या मातीसाठी. आज आम्ही हा धनगर टाकळीमध्ये जो काही शिवजन्मोत्सव साजरा करतोय, ते फक्त आणि फक्त त्या राजांचे, त्या मावळ्यांचे उपकार आहेत आपल्यावरती. श्रीबाजींनी रक्त पेरिले खिंडीत त्या काला, श्रीबाजींनी रक्त पेरिले खिंडीत त्या काला, म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा राज्याभिषेक झाला, म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा राज्याभिषेक झाला. अशी एक 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 माणसं राजांसाठी जीव द्यायला तयार झाली हो. राजांनी मावळ्यांचं दिसणं बघितलं नाही, मावळ्यांची जात बघितली नाही, त्यांचं असणं बघितलं नाही, त्यांचं कर्तृत्व बघितलं. 18 पगड जातीची माणसं गोळा केली. रायप्पा महार, ज्योतेजी मराठा, बहिर्जी रामोशी, जीवामाले नावी, रामजी महादेव कोळी, दत्ता रंगारी, सोनबा लोणारी, मैनाक भंडारी, राम माळी, संपत साळी, नाना शिंपी, दादा लोहार, मुरा लमाण, सटवा मांग, नालबंद, खडशी, चांभार लोहार, गाडू देशमुख, पाटील, आलुतेदार, बलुतेदार, 18 पगड जातीची माणसं गोळा केली. त्यांचं दिसणं बघितलं नाही, त्यांची जात बघितली नाही, तर त्यांचं असणं बघितलं. म्हणून मित्रांनो, मित्र कमवायचे तर असे मित्र कमवा, जीवाला जीव देणारे. आमचे मित्र फक्त पित्र खायपुरतेच मर्यादित झाले. एक 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 मावळा राजासाठी जीव द्यायला, कुर्बान करायला तयार झाला. छत्रपती शिवराय होते म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावर कळस, छत्रपती शिवराय होते
म्हणून सुरक्षित आहेत. मंदिरावर कळस छत्रपती शिवराय होते म्हणून सुरक्षित आहेत. दारामध्ये तुळस छत्रपती शिवराय होते म्हणून आम्ही पाहतो सुवासिनींचं कपाळ. आणि छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आम्ही पाहतो हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ. हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ. शिवाजी ही फक्त 3 अक्षर नाही तर शिवाजी हा जगण्याचा मंत्र आहे. शी म्हणजे शिकावं काय, वा म्हणजे वागावं कसं, आणि जी म्हणजे जिंकावं कसं. आयुष्यात कितीही मोठी संकट आली तरी संकटात शिकावं काय, संकटात वागावं कसं, आणि संकटावर मात करून जीवन जिंकावं कसं. जगण्याचा मंत्र शिकवणारी 3 अक्षरी संजीवनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्या आई जिजाऊचे संस्कार तेवढे महान होते म्हणून राजा घडला. पण आमची आजकालची जिजाऊ आमच्या पोरांवरती संस्कार करते का? साधं 2 वर्षाच्या पोराला आजकालची मम्मी जेवण कर म्हणायचं असेल तर त्याच्या पुढं पुस्तक देत नाही, तर त्याच्या पुढं हरिपाठ देत नाही, त्याच्या पुढं शिवचरित्र देत नाही, त्याच्या पुढं रामायण देत नाही, त्याच्या पुढं महाभारत देत नाही. त्याच्या पुढं काय देते पोरांनो? मोबाईल. पोरं हुशार आहेत. मग याच्यात चूक कोणाची? आईची आहे की मुलाची? कोणाची? मग आधी कोण सुधारलं पाहिजे, आईनं की मुलानं? हे तुमचेच पोरं आहेत की? मी सांगत नाही, तुमचीच पोरं सांगतात आधी आईनं सुधारलं पाहिजे. छत्रपती शिवराय घडवायचे असतील तर अगोदर जिजाऊ घडली पाहिजे. आमची जिजाऊ टीव्हीचा रिमोट सोप्यावर घेऊन बसते. आमचं कसं झालं? आईची मम्मी, मम्मीचा मम्मा, मम्माचा मॉम, पप्पाचा पॉप आणि पोऱ्याचा कधी लॉलीपॉप झाला आमचा आम्हालाच कळलं. छत्रपती शिवराय घडवायचे असतील तर अगोदर जिजाऊ घडली पाहिजे. आमची आई सांगते पोराला, बाळा शिवाजी व्हायचं असतं, कोणाच्या आद्यात जायचं नसतं, कोणाच्या मध्यात जायचं नसतं. आपण फक्त घरात बसून राहायचं असतं. आणि बाळा शिवाजी व्हायचं असतं. बाळा शिवाजी व्हायचं असतं. शाळेमध्ये सहलीला गेलास तर बसच्या मधोमध बसायचं असतं, कारण मागून ठोकलं काय पुढून ठोकलं काय आपण मात्र वाचायचं असतं. आणि बाळा शिवाजी व्हायचं असतं. बाळा शिवाजी व्हायचं असतं. शाळेत डबा नेलास, भाजी कोणाला द्यायची नसती, कोणाची खायची नसती, आपण आपली गुपचूप खायची असते. ना बाळा शिवाजी व्हायचं असतं. त्या काळी मासाहेब असं म्हणाले का हो की बाळा कोणाच्या घरात जायचं नसतं, कोणत्या किल्ल्यावरून वाकून बघायचं नसतं, शाहिस्तेखानाच्या तर नादीच लागायचं नसतं. ना बाळा शिवाजी व्हायचं असतं. आमची आई सांगते पोराला, पण जिजाऊ मासाहेब काय सांगायच्या? आमची आई म्हणते बाळा कोणत्या कार्यक्रमाला जायचं नसतं, पट्टी तर अजिबात द्यायची नसते, आपण फक्त घरात बसून कार्यक्रम ऐकायचा असतो. आणि बाळा शिवाजी व्हायचं असतं. पोरग सुद्धा लई हुशार आहे. पोरग म्हणतो माय बरोबर आहे तुझं, बाळानं शिवाजीच व्हायचं असतं, पण माय त्याआधी माईनं जिजाऊ आणि बापानं शहाजी व्हायचं असतं. माईनं जिजाऊ आणि बापानं शहाजी. हे संस्कार ज्यावेळी आम्ही आमच्या पोरांवरती करू ना त्यावेळी शिवराय घडायला वेळ लागणार नाही. काल परवा एका पोराला विचारलं, सांग रे बाळा 10 मधून 10 गेले किती राहिले? 10 मधून 10 गेले 0. त्याला उत्तर सांगता येत नव्हतं. ते म्हणलं काय म्हणल्या ताई? मी म्हणलं बाळा 10 मधून 10 गेले किती राहिले? ते म्हणलं आपल्याला काय तसं अवघड गणित सोडवताच येत नाही, आपल्याला काहीतरी लॉजिक विचारा म्हणलं.
पोळ्या दिल्या. समज तुझ्या आईनं तुला डब्यामध्ये 2 पोळ्या दिल्या, त्याच्यातलं तू 2 खाल्ल्या. खाली काय राहिलं? ते म्हणलं भात. अशी आमची पोरं, असे आमचे संस्कार. काल परवा एक वडील आपल्या पोराला संस्कृत शिकवायला लागले. वडील पोराला संस्कृत शिकवत होते. पोरगा आले म्हणाले, पप्पा पप्पा मला संस्कृत शिकायचंय. पप्पा म्हणला, काय नाही बाळा, सोपं असतं. कोणत्या शब्दावर टिंब द्यायचं म्हणजे संस्कृत झालं. टिंब देतं तर संस्कृतम होतं. पोरानं पाठच केलं. टिंब देतं तर संस्कृतम होतं, टिंब देतं तर संस्कृतम होतं. पोराला वाटलं सोपं आहे कार्यक्रम. दुसऱ्या दिवशी आईने जेवायला खिचडी केली. खिचडी केली. पोराला प्रश्न पडला, आता काय म्हणावं? पोरगं म्हणालं, बाबम बाबम भात मुन मुन. बापाला वाटलं आता काही नाही, कार्यक्रम अंगलट आला की काय. बापाने सुरू केलं, बाळा फुकम फाकम गिळम गाळम. म्हणजे बाप तसा बेटा. म्हणून माय मावळ्यानं तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे. गहू पेरला आणि ज्वारी उगवली असं कधी झालं का? जे संस्कार तुम्ही तुमच्या पोरांवरती देणार तेच उगवणार आहे. काल परवा एके ठिकाणी कीर्तनाला गेले, तिकडून आला पप्या. इथं कोणी असेल तर मनावर घेऊ नका. पप्या आला आणि म्हणला, ताई चला आमच्या घरी चहा घ्यायला. पप्याच्या घरी गेलो आणि पप्याच्या घराबाहेर होत्या म्हशी. पप्याला म्हणलं, पप्या म्हशी दूध देतात की? पप्या म्हणला, ताई देत नाही, काढावं लागत आहे. अशा आमचे पोरं. मग यांच्यावर संस्कार करणं सगळ्यात महत्वाचं आहे. इथं जी सगळी मोठी माणसं आहेत ना, आपल्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी येते म्हणजे संस्कार करण्याची. कारण येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठती सामान्य सकल. यददा चरिती श्रेष्ठ तत्त देवे तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. एक मोठा माणूस जसा आचरण करतो त्याचं पाहून लहान मुलं शिकत असतात. म्हणून संस्कार करायचे तर चांगले करा तुमच्या पोरांवरती. आम्ही स्वतःला शिवभक्त म्हणून घेतो, स्वतःला शिवरायांचे मावळे म्हणून घेतो, पण राजांचे एक तरी गुण आपण आपल्या पोरांना देतो का? व्हॉट्सअप उघडा, फेसबुक उघडा, इंस्टा उघडा, शिवभक्त 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 शिवभक्त. अरे कुणाला म्हणायचं शिवभक्त? ज्यानं आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही तो खरा शिवभक्त. ज्यानं बापाची मान कधी शरमेनं झुकू दिली नाही तो खरा शिवभक्त. ज्यानं देव, देश, धर्म आणि हिंदू संस्कृतीला कधी कलंक लागू दिला नाही तो खरा शिवभक्त. ज्यानं गाडी घोड्यावर लिहून ठेवलं, ए बघतोस काय, मुजरा कर, आणि गाडी धाब्यावर. अरे ज्यानं माझ्या राजाचा झेंडा, माझ्या राजाची प्रतिमा लावून गाडी कधी धाब्यावर नेली नाही तो खरा शिवभक्त. ज्यानं राजांसारखी ठेवली दाढी, ज्यानं राजांसारखी ठेवली दाढी आणि तोंडात कधीच नाही घातली गुटख्याची पुडी तो खरा शिवभक्त, तो खरा शिवभक्त. ज्यानं चंद्राची कोर कपाळी लावली, ज्यानं चंद्राची कोर कपाळी लावली आणि समोरून येणारी प्रत्येक मुलगी बहिणीच्या नजरानं पाहिली तो खरा शिवभक्त. अशा या शिवभक्ताची गरज या महाराष्ट्राला आहे. ज्या दिवशी असा शिवभक्त या मातीत जन्माला येईल त्या दिवशी कोपर्डी सारखं प्रकरण घडणार नाही, परवाचं प्रियंका ताई सारखं प्रकरण घडणार नाही, काल परवाचं बदलापूर सारखं प्रकरण घडणार नाही, पुण्यातील स्वारगेट सारखं प्रकरण घडणार नाही. अन्याय अत्याचार थांबतील. म्हणून म्हणते जय शिवराय हा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला, शिवचरित्राचा स्पर्श राहू द्या तुमच्या बोटाला. नक्की शिवशंभू जन्माला आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या पोटाला, शिवशंभू जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. पण त्याआधी राजांचा विचार डोक्यात घेतला पाहिजे, राजांचं चरित्र डोक्यात घेतलं पाहिजे. आमचं कसं झालंय, महापुरुष
महापुरुषांना आम्ही जाती जातीमध्ये वाटून टाकलं. मराठ्यांनी वाटून घेतलं जिजाऊच्या शिवरायाला, दलितांनी बांधून ठेवलं रमाईच्या भीमरायाला. मराठ्यांनी वाटून घेतलं जिजाऊच्या शिवरायाला, दलितांनी बांधून ठेवलं रमाईच्या भीमरायाला. अण्णाभाऊ आमचे मातंगांनी गायली गाणी आणि अहिल्यादेवी म्हणजे धनगराची राणी. ज्योतिबा साडी गोळा झाले सारे माळी, ज्योतिबासाठी गोळा झाले सारे माळी. आणि महापुरुषांच्या विचारांची इथंच बघा झाली होळी, इथंच बघा झाली होळी. त्या महापुरुषांच्या विचारांची होळी न होऊ देता प्रत्येक महापुरुषांचे विचार आम्ही डोक्यात घेतलं पाहिजे. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या जगामध्ये सगळ्यात जास्त कौटुंबिक संकट जर कोणत्या राज्यकर्त्यांवर आली असतील तर ती अहिल्यादेवी होळकरांवर आली. कारण अहिल्यादेवींच्या हयातीतच नवरा खंडेरावाचं निधन झालं, सासरा मल्हाररावाचं निधन झालं, मुलगा मालेरावाचं निधन झालं, जावाई यशवंत फणसेंचं निधन झालं. राज्य करू शकेल असा करता पुरुषच उरला नाही घरामध्ये. अशा वेळी एकट्या अहिल्यादेवींनी खंबीरपणे राज्य करण्याचा निर्धार घेतला आणि याच संधीचा फायदा घेऊन गंगोबा चंद्रचूड नावाच्या दिवाणानं राघोबा पेशव्यांना पत्र लिहिलं की होळकरांच्या राज्याचा कुणी वारस जिवंत नाही, बाई अबलाय, एकटी आहे, आक्रमण करून तू हे प्रचंड वैभव असणारा राज्य बळकावून घे. आणि आल्या संधीचा फायदा घेण्यासाठी तात्काळ राघोबा पेशवा होळकरांच्या राज्यावर चालून आलाय. पण अहिल्यादेवींची दूरदृष्टी पहा. अहिल्यादेवींनी अगोदरच 5000 सैनिक स्त्रियांची एक नवी फौज तयार करून ठेवली होती. अखंड हिंदुस्थानामध्ये स्त्रियांची स्वतंत्र फौज तयार करणारी पहिली महाराणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर आहे. अहिल्यादेवींनी त्या राघोबाला पत्र लिहिलं की होळकरांच्या राज्याचा वारस जिवंत नाही, बाई अबला आहे, एकटे, आक्रमण करण्यासाठी तुम्ही यायलात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी हारले राघोबा दादा तर कुणी नावं ठेवणार नाही. पण तुम्ही जर हारलात तर एका महिलेकडून हारलात, म्हणून तुम्हाला जगामध्ये तोंड दाखवायला जागा उरणार नाही. या गोष्टीचा विचार करून मगच लढायला या. हे पत्र ज्यावेळी राघोबा पेशव्यानं वाचलं, राघोबा निम्मागार पडला. त्यानं लढाईचा विचारच सोडून दिला. कारण शत्रूला रणात पराभूत करण्याऐवजी पहिल्यांदा मनात पराभूत करायचं असतं. कारण मनात पराभूत झालेला शत्रू रणात कधी उभाच राहू शकत नाही. हे मानसशास्त्र अहिल्यादेवींना अवगत होतं. प्रत्येक महापुरुषाची एक एक गोष्ट आम्ही आमच्या मस्तकात घेतली पाहिजे. फक्त महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचणं, जयंती साजरी करणं एवढाच उद्देश न ठेवता त्यांचं चरित्र कधीतरी वाचा. आम्ही आमच्या पोराला सांगतोय बाळा शिवाजी राजा व्हायचं असतं, पण राजाचा एक तरी गुण आम्ही आत्मसात करतोय का? छत्रपती शिवाजी महाराजांना, शंभू राजांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं. आणि आम्ही आज खुशाल दारू पितो, गुटखा, तंबाखू आणि स्वतःला शिवराय यांचे मावळे म्हणून घेतो. मर्द आमचा जिता आहे पिऊन थोडा खंबा, मर्द आमचा जिता आहे पिऊन थोडा खंबा, मरणालाही लाजवणारा कुठं दिसत नाही संभा. अरे देशासाठी, धर्मासाठी मरणाला कवटाळणारा शंभूराजा इथं घडेल काय? आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपन पुन्हा पडेल काय? शिवरायांचं सपन पुन्हा पडेल काय? शिवरायांनी आपल्या आईला देव मानलं, आपल्या आईला आदर्श मानलं, पण आमची पोरं गल्लीतल्या भाईला आदर्श मानतात. राजांनी आपल्या आईनं बघितलेलं स्वप्न पूर्ण केलं. आपण आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करतो का? शिवाजीराजे त्या काळी म्हणायचे मावळ्यांनो तुमच्यासाठी काही पण, मावळे म्हणायचे राजे तुमच्यासाठी काही पण. पण आमची पोरं कोणाकोणाला म्हणतात
तुमच्यासाठी काही पण. एक वाक्य लक्षात ठेवा, बाप काढलास घराबाहेर. मला ऐकत असलेल्या सर्व पुरुषांना तरुण पोरांना एक सांगते, बाप काढलास घराबाहेर आणि दारात रडते आई पण. बाप काढलास घराबाहेर आणि दारात रडते आई पण. बायकोला मात्र रोज म्हणतोय तुझ्यासाठी काही पण, तुझ्यासाठी काही पण. अरे तुझ्या माईच्या आठवण बघ दिवस, लेकच यावा पोटाला. म्हणून किती केले तिनं नवस, इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला. आणि तुझ्यासारखा हिरा पदरात तिच्या गावला. अरे तू जेव्हा लहान होतास टाय टाय रडायचास. अरे तू जेव्हा लहान होतास टाय टाय रडायचास. माईचं दूध आटलं की तिचं रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोसलास लेका, रक्ताचा तरी ठेव जाण. रक्त पिऊन पोसलास लेका, रक्ताचा तरी ठेव जाण. पवित्र अशा मायबापाचा कधीच करू नका अपमान, कधीच करू नका अपमान. माझ्या ताईंनो, कधी आई बापाला आपण समजून घेतलंय का? सगळ्यात जास्त प्रेम कोण करतो तुमच्यावर? कोण करतं? आई करते, बहीण करते, भाऊ करतो? नाही. सगळ्यात जास्त प्रेम तुमच्यावर कोण करत असेल तर तो तुमचा बाप करतो. तुमचा बाप. आठवा, आठवा तुमच्या विवाहाचा प्रसंग आहे. पाहुणे मंडळी आलेली आहे. मुलगी बघायचा कार्यक्रम सुरू झाला. मुलगी पसंत झाली आणि मध्यस्थी सहज बोलून जातो, पाटील 4 लाख रुपये हुंडा. 4 लाख रुपये हुंडा. बापाचा चेहरा एकदम उतरून जातो. बाप म्हणतो थांबा, मी 5-10 मिनिटांनी सांगतो. बाहेर येतो. सारख्या चक्रा मारत राहतो. आई स्वयंपाक करत असते आणि त्याच वेळेस त्या आईनं त्या बापाकडे बघावं आणि बापाच्या डोळ्यात घडघड अश्रू यावे. काय हो, काय झालं रडायला? काही नाही ग, 4 लाख रुपये हुंडा सांगितला ग पाहुण्यांनी. आईनं चटकन बोलावं, अहो मोडून टाका, दुसरं कुठलं तरी स्थळ बघू तर आपण चांगलं. त्यांनाच काय. बापानं सांगावं, नाही ग, मुलगा चांगला आहे, मुलगा निर्व्यसनी आहे, मुलगा खूप चांगला आहे ग. असा मुलगा शोधून सापडणार नाही. 4 लाख म्हणता 5 लागू दे. नवे नवे माझी जमीन मी विकून टाकील, नवे नवे मी गहाण राहील, पण माझ्या ताईचं लग्न मी त्याच घरात करणार. माझ्या बहिणींनो, माझ्या ताईंनो, तुमच्यासाठी गहाण राहायला एकच माणूस तयार असतो, ज्याचं नाव बाप असतं, ज्याचं नाव बाप असतं. कधी घेतलं या बापाला समजून? तुम्हाला कधी ड्रेसच्या दुकानात नेलं ना, छोटा भाऊ सोबत आहे, बहीण सोबत आहे, पॅन्ट दाखवली 300ची दाखव, काय करायची त्याला 500ची पॅन्ट. पण ड्रेस दाखवला ना, माझी दीदी म्हणते 500चा घ्या पप्पा. नाही, पण 1000चा घे. 1000चा ड्रेस लेकीला घेऊन देणारा तो बाप आहे. आणि बघता बघता लेकीचं लग्न जमलं जातं. या पाठावर नवरी, या पाठावर नवरदेव, सुंदर असा मंडप सजलेला आहे. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार टाकला. लग्न विधी समाप्त झाला. दुपारची वेळ, पाहुणे मंडळी जेवली, पाहुणे मंडळी निघून गेली आणि आता तिन्ही सांजाची वेळ होणार. आता माझी लेक माझं घर सोडून जाणार. आणि त्याच वेळेस त्या बापाने ती गाठ सोडलेली आहे. त्याच वेळेस ती दीदी शोध घेऊ लागली आपल्या बहिणीचा. कुठे माझी ताई, कुठे माझी ताई. दीदी धावत धावत गेली, बहिणीच्या गळ्यात पडली आणि सांगितलं बहिणीला, ताई लवकर घरी ये जा बरं. पप्पाशी माघारी बोलत जाऊ नको ग, त्यांनी खूप रक्ताचं पाणी केलं ग आपल्यासाठी, त्यांचं नाव जाईल ना. असं कधी वागत जाऊ नको बरं ताई. एवढं सांगावं, बहिणीच्या गळ्यात पडून ढस 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 रडावं, शोधावं आपल्या भावाला. कुठे माझा दादा, कुठे माझा दादा. दीदी धावत धावत गेली, दादाच्या गळ्यात पडली, सांगितलं, दादा दादा तू आता मोठा झालास, तुला जबाबदारी सांभाळायची दादा. दादा पप्पांशी कधी माघारी बोलत जाऊ नको रे, पिकलं पान काय भरोसा. एवढं सांगावं आपल्या भावाला आणि शोधावं आपल्या आईला. कुठे माझी आई, कुठे माझी आई. बघता बघता त्या माई माऊलीतून घरात
बाहेर यावं, या मुलीनं धावत धावत जावं, दोघी मायलेकीनं एकमेकांच्या गळ्यात पडावं, ढस 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 रडावं. आई आई तुला माहितीये पप्पांना तिखट भाजी नाही लागत, नको बनवत जाऊ आई. पुढे सांगावं आणि आता शोधावा आपल्या बापाला. कुठे माझे पप्पा, कुठे माझे पप्पा. कुणीतरी म्हणावं, अगं तो बघ तुझा बाप त्या खांब्याच्या जवळ उभा आहे. लेकीनं पळत जावं, मागून बापाला घट्ट दिशी मिठी आवळावी आणि ढस 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 हंबरडा फोडावा. बापानं लेकीच्या पाठीवरून हात फिरवावा आणि सांगावं, बाळा बाळा सुखाचा संसार कर. सासू सासरे आई वडील समज, नंदेला बहीण समज, दिराला भाऊ समज, पती परमेश्वर आहे त्याची सेवा कर. बाळा सुखाचा संसार कर, माझं नाव जाईल असं वागत जाऊ नको. बापाच्या डोळ्यात त्यावेळी अश्रूचा थेंब नाही, फक्त पाठीवरून हात फिरवून सुखाचा संसार कर म्हणणारा तो बाप आहे. बघता बघता नवरी गाडीत बसते, टाटा बाय बाय होतो, सगळे जिकडे तिकडे निघून जातात. बाप देणाऱ्याचं देणं देतो, काही पैसे राहिले मंडपवाल्याला सांगतो 2 दिवसांना दे, भांडेवाल्याला सांगतो 15 दिवसांना स्वतः आणून दे. देणाऱ्याचं देणं देतो. आता 7:30ची वेळ, घरातली सगळी मंडळी जेवायला बसली. सगळ्यांनी बापाकडे बघावं, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी यावं. काय हो, काय झालं रडायला? चांगलं झालं की माझ्या ताईचं? कुठं वाईट झालं म्हणावं? तुम्ही जेव्हा म्हणावं, मला भूक नाही म्हणावं, भूक नाही. आज चालता चालता चालावं, एक खोली बघावी, त्या खोलीचं दार उघडावं, इकडे तिकडे बघावं आणि त्या आपल्या लेकीच्या आठवणीनं ढस 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 हंबरडा फोडावा. अरे याच हातानं मी माझ्या ताईला चिमकवचा घास खाऊ घातला, याच बोटाला धरून मी तिला चालायला शिकवलं, याच हातावर मी माझ्या ताईच्या पायाचं माप घेतलं. तिनं सांगितलं पप्पा चप्पल आणा, चप्पल आणली. सांगितलं पप्पा दुसरी घेऊन या. माझ्या मैत्रिणीनं दुसरी आणली, फुलाफुलांची गुलाबी कानाई आणली. परत गेलो आणि तिच्यासाठी चप्पल घेऊन आलो. आज 20-21 वर्ष तर हाताच्या फोडासारखं सांभाळलेली माझी लेक आज माझं घर सोडून गेली. बाप आयुष्यात बंद कवाडाच्या मध्ये एकदाच रडला. बापाचे अश्रू कुणाला दिसत नाहीत. हा बाप आहे ना, बाप नारळासारखा असतो. नारळ बाहेरून जरी टणक असलं ना, तरी त्याच्या आतमध्ये पांढरा शुभ्र गर असतो. हा बाप सुद्धा आम्हाला बाहेरून कडक दिसत असला तरी त्याच्या अंतःकरणात सुद्धा प्रेमाचा झरा वाहतो. हे प्रेम आजच्या प्रत्येक पोरानं, आजच्या प्रत्येक पोरीनं समजून घेतलं पाहिजे. म्हणून ज्याला कळला बाप त्याला कळला विठोबा, ज्याला कळला बाप त्याला कळला विठोबा, आणि ज्याला कळली आई त्यालाच कळली रखुमाई, त्यालाच कळली रखुमाई. ह्या जिवंत देवाची आम्ही सेवा केली पाहिजे. आता ऐका, तुमचे हे 5 मिनिटं का घेतले? कधी बापाला समजून घेतलंय का? जानेवारी महिन्यात 1600, फेब्रुवारी महिन्यात 1810 आणि मार्च महिन्यात या राज्यातून 2200 मुली बेपत्ता झाल्या. रोज सरासरी 70 मुली पळून जातात. का घडतात अशा घटना? आम्ही आमच्या पोरांनी बापाला समजून घेतलं नाही. 10वी-12वीच्या वयामध्ये आमची पोरं सैराट झाली, आमची पोरं प्रेमात पडायला लागली. म्हणून ताईंनो एक गोष्ट सांगते, तुम्ही तुमच्या पोरीला डॉक्टरचं शिक्षण नाही दिलं तरी चालेल, तुमच्या पोरीला वकीलचं शिक्षण नाही दिलं तरी चालेल, तुमच्या पोरीला इंजिनिअरिंगचं शिक्षण नाही दिलं तरी चालेल. मुलींनो 10वी नापास झालं तरी चालेल, 12वी नापास झालं तरी चालेल, पण आयुष्यात असं कुठलंच कृत्य करू नका की तुमच्यामुळे तुमच्या बापाची मान खाली झुकेल. असं कुठलंच कृत्य करू नका. ही संख्या का वाढली? का वाढली? आम्ही आमच्या पोरींना, आमच्या पोरांना कुठंतरी
संस्कार शिकवायला कमी पडलो. श्रद्धा वालकर, दिल्लीमध्ये श्रद्धाचे 35 तुकडे करण्यात आले, ते फ्रीज मध्ये ठेवण्यात आले, ते कुत्र्या मांजरांना खायला देण्यात आले. प्रेम प्रकरणातून श्रद्धा वालकरची हत्या झाली. उद्या आमच्या दारामध्ये ती घटना येऊ नये, आमच्या घरातील पोरीचे 35 तुकडे होऊ नये, यासाठी आजच सावध राहिलेलं बरं. आजच आपल्या पोरीला आपला धर्म, आपली संस्कृती, आपले संस्कार काय हे शिकवून सांगण्याची खरी गरज आहे. तुकाराम महाराज म्हणाले, पुत्र भावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण आमचा पुत्र झाला ऐसा गुंडा, ज्याचा फक्त मोबाईल वरती झेंडा. म्हणजे फेसबुक वरती 5000 मित्र, इंस्टा वरती 10,000 मित्र, आणि घराबाहेर ओळखत नाही कुत्र. अशी अवस्था आमच्या पोरांची झाली. काल परवाच एक जोक वाचला, पण ही वास्तविकता आहे. लग्न जमवायला आले पाहुणे, ते म्हणी, काय करते तुमची मुलगी? आमची मुलगी अभिनेत्री आहे, हिरोईन. वा, कुठल्या सिनेमात? इंस्टाग्रामच्या रील्सवर. आमची पोरगी इंस्टाग्रामवर नाचते, तुमचं पोरग? आमचं पोरग मिलिटरीत आहे. बीएसएफ का? नाही, पबजीत. म्हणजे आम्ही काय स्वीकारतोय? आम्ही कुठल्या वाटेनं जातोय? शिवाजी महाराजांनी शंभूराजांना आम्हाला कोणती वाट दाखवली? माता अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी, मासाहेब जिजाऊ, माता अहिल्यादेवी होळकर, रमाबाई यांनी आपल्यावर काय संस्कार केले? जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, जिसे पहने झांसी की रानी मिट गई अपने आन पे. आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. असं म्हणत वयाच्या 23व्या वर्षी हसत हसत फासावरती जाणारे शहीद आजम भगतसिंग, ते तरुण कुठं? आणि गर्लफ्रेंड नाही म्हणाली म्हणून गळफास लावून आत्महत्या करणारा आमचा तरुण कुठं? राजा आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं, असं म्हणत रात्रीच्या 12:30 वाजता कोंढाणा सर करणारे तानाजी मालुसरे, ते तरुण कुठं? आणि रात्री 12:30 वाजेपर्यंत पॅकवर पॅक चढवणारे आमचे तरुण कुठं? शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेमध्ये जाऊन भारतीय संस्कृतीची पताका परदेशात फडकवणारे स्वामी विवेकानंद, ते तरुण कुठं? आणि रस्त्यावरच्या बॅनरवरती बर्थडे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा, असं म्हणून मिरवणारे आमचे तरुण कुठं? कधीतरी या तरुणांनी या महापुरुषांचे विचार समजून घेतले पाहिजे. म्हणून एक वाक्य सांगते, क्यों मरते हो यारो सनम के लिए? सनम कळतंय ना? क्यों मरते हो यारो सनम के लिए, ना देगी दुपट्टा कफन के लिए, मरना है तो मरो वतन के लिए, तिरंगा मिलेगा कफन के लिए, तिरंगा मिलेगा कफन के लिए. आई कशी असावी याचं जिवंत, ज्वलंत, मूर्तिवंत, कीर्तिवंत उदाहरण म्हणजे जिजाऊ मासाहेब आहेत. हल्लीचा काळ बदलला, वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा, पण काळ बदलला. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा, मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळत नाही. आईचा बदल हरवला आणि कदर झाला, नवीन पिढीत बदल झाला. पोरांवरती पहिलं गर्भसंस्कार आईच्या उदरात होत असतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं हे अभिमन्यू आईच्या उदरात शिकलाय. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आज आमच्या पोरांच्या ओठावरती शिवरा आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की ही 4 अक्षर ऐकली तर आमच्या तोंडून आपोआप जय बाहेर पडतं. आमच्या ओठावरती शिवरा आहेत, पण स्वप्न मात्र ते पुष्पा होण्याचं. माग एक नवीन पिक्चर आला बघा पोरांनो, पुष्पा. पुष्पा पुष्पा एक खांदा वाकडा करत आणि चपला घसरत निघाला, पण त्या पुष्पाच्या नादात आमच्या घरातला पुष्पा पागल झाला. पुष्पानं पिक्चर काढून ट्रक
पुष्पा, पण आमचा पुष्पा आपली एकच घासून घासून बेजार, ती पण स्वतःची नाही, मंदिरापासून हाणली. पोरांनो, टीव्ही वरती एका बुक्कीत 10 माणसं पाडणारे सलमान खान, शाहरुख खान आपला आदर्श नकोय. टीव्ही वरती झुकेगा नाही साला म्हणणारा तो पुष्पा आपला आदर्श नकोय. तर जिवंतपणे डोळे काढून देणारा धर्मवीर शंभूराजा आपला आदर्श हवाय. शंभूराजांचा आठवा त्याग, आठवा बलिदान. वेळ खूप झाला पण फक्त 5 मिनिटं तुमचा वेळ घेते, माझी जागा घेते. छावा चित्रपट किती जणांनी बघितला? हात वर करा. नाही बघितला? बघितला नसेल तर बघून घ्या. अक्षरशः पोरांनो, पुष्पा किती जणांनी बघितलाय? आमच्या पोरांना चांगलं नकोय, खाली करा हात. पुष्पा बघणाऱ्यांची संख्या जास्त आहे पण छावा बघणाऱ्यांची कमी आहे का? आम्हाला चांगलं नकोय हो, चांगलं नकोय. दूध विकणाऱ्याला दारोदारी जाऊन दूध विकावं लागतंय, पण दारू विकणारा बार मध्ये बसून दारू विकतो. चांगलं नकोय आम्हाला. अक्षरशः छावा चित्रपट बघितल्यावर तळपाय चिरून की मस्तकाला अंगावरती शहारे आल्याशिवाय राहणार नाही. काही नाही सोसलं शंभूराजांनी तुमच्या आमच्यासाठी. किती तो त्याग, किती ते बलिदान. एक दिवस संगमेश्वरात शंभूराजांना पकडलं आणि त्यांना बहादूर गडावरती नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी संभाजीराजांची दिंड काढायला सुरुवात केली. घात केल्यावर ते पकडला गेलेला शंभूराजा दिंड काढली. हा जो पुढचा प्रसंग आहे ना, अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं, तळपायची आग मस्तकाला जाऊन भिडते. काय नाही सोसलं संभाजीराजांनी. उंटावरती बसवलं कपडे काढून. हो, ज्यांच्या अंगावरती राजवस्त्र चढवण्यासाठी या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातले शिंपी किती कष्ट करायचे, ती राजवस्त्र फाडण्यात आली आणि विदूषक घालतात तो झगा चढवला संभाजीराजांच्या अंगावरती आणि खांद्यातून मांडीकडं आणि मांडीतून पुन्हा खांद्याकडं अशी साखळी घातली. ती साखळी त्या उंटाच्या लगामाला लावली. त्या उंटाचा लगाम खेचला की ती साखळी करकचून आवळायची, रक्ताच्या धारा लागायच्या. अशी ती दिंड निघाली वाजत गाजत आणि संभाजीराजांना आणलं त्या औरंगजेबासमोर. औरंगजेबाच्या सर्व सैनिकांनी मुजरा बिजरा केला आणि औरंगजेबानं कुणातरी सांगितलं त्या दोघांना वाकवा. संभाजीराजे वाकले नव्हते, कवी कलश वाकले नव्हते. त्या ठिकाणी 3च मानात ताट होत्या, एक खुद्द औरंगजेबाची, दुसरी शंभूराजांची आणि कवी कलशांची. मी का चुकू याच्या समोर? हा माझा शत्रू आहे. याचा या सिंहासनाशी, देशाशी, राष्ट्राशी, मातीशी, धर्माशी काही संबंध नाहीये. परक्यांचं बीज आहे हे. मी का चुकू याच्या समोर? मी या मातेचा पुत्र आहे. मी जिजाऊंचा नातू आहे. असंख्य भाले टोचले, तलवारी टोचल्या, रक्ताच्या धारा लागल्या. संभा तेरे को जान प्यारी है तो बादशाह सलामत को कुर्निशात बजा. अरे नाही झुकत. काय सुंदर वर्णन केलंय. शंभूस पाहून वदे औरंगा, शिवपुत्र तू अभिमानी. नसेल मंजूर तुला तरी हो लवकर हो इस्लामी. औरंग्याची ऐकून वाणी थरकला तो रुद्रमणी. बोल कडाडे पाहून त्याचे झळकून पेटून उठले पाणी. शंभूराजे कडाडले. अरे जा, पराक्रम आमचा पाहून तू रे फळफळलास दिल्लीमध्ये. आव्हान देशील मजला जर का, गाडीला इथल्या मातीमध्ये मारण्यास जर धसशील मजला. असंख्य संभा पेटून उठतील. मला जर मारलंस ना तर हमारी बदन से बाहर आने वाले खून के हर एक बूंद से एक नया संभाजी पैदा होगा. असंख्य संभा पेटून उठतील. पेटून उठल्यावरती तुझला महाराष्ट्रामध्येच पुरतील. स्वीकारण्यास तू सांगत असशील चांद तारा हिरवा. अरे तोडून टाकतील हिरवा. दिल्लीवरती रोविन भगवा, दिल्लीवरती रोविन भगवा. तुझं स्वाभिमान तिथं त्या दरबारावरती वाकले नाही, चुकले नाही. असंख्य हाल अपेष्टा. खायला अन्न नाही की प्यायला पाणी नाही. कोण नखो पडतंय सांगशील.
कधीतरी नेल कटर नखाला लावताना फक्त नख ओढून बघा काय होतं. सांशीला नको पटलेले आमच्या राजांची. तुझे किल्ले आम्हाला दे. नाही देणार, नाही वाकणार, नाही झुकणार असं रोज चाललंय. पिसाळला औरंगजेब. कारण असं आहे संभाजी राजा कैद आहे. पण अभिमानाची गोष्ट म्हणजे येसूबाईंचा कुंकू कैदेत पडले औरंगजेबाच्या. काय करावं तिनं? जावं औरंगजेबाच्या समोर आणि हात जोडून म्हणावं माझ्या पतीला सोडा, मी हे राज्य हे किल्ले तुमच्या ताब्यात देईल असं म्हणता आलं असतं. पण नाही, ती येसूबाई होती. मासाहेब जिजाऊंची नाचून होती. छत्रपती शिवरायांची सुनबाई होती आणि धर्मवीर शंभूराजांची वीर पत्नी होती. पती कैदेत असताना सुद्धा येसूबाईंचं एक पत्र आढळतं. ते पत्र राजगडच्या किल्लेदाराला दिले. काय शब्द वापरलेत येसूबाईंनी? राजे कैदेत आहेत म्हणून हरू नये. पती कैदेत आहे, राजे कैदेत आहेत म्हणून हरू नये. जोपर्यंत येसू रायगडावर आहे तोपर्यंत एकही किल्ला पडता कामा नये. काय मराठी स्त्रियांचं शौर्य, काय हिंदू स्त्रियांचं शौर्य. राजा पकडलाय तरी किल्ला मिळत नाही, राज्य पडत नाही. याला औरंगजेब चिडला, पिसाळला. तो त्याची म्हातारा वयात चिडचिड झाली आणि तो म्हटला जाऊ संभा को मारो, कैद करो. सैनिक यायचे, मारायचे, ठोकायचे, चोपायचे. संभाजी राजे हारत नाहीयेत, वाकत नाहीयेत, झुकत नाहीयेत. सैनिक परत जायचे. क्यों? क्या हुआ? संभा रोया? संभा हारा भी नहीं, संभा रोया भी नहीं. क्यों? अरे खुदा, एक ऐसा दुश्मन दिया तूने मुझे, मी याला मारू शकत नाही, हारू शकत नाही, याचे किल्ले पडत नाहीत. करू तरी काय? ये मराठे क्या खिलाते अपने बच्चों को कि राजा कैद असताना सुद्धा हे लढतात. यानं हुकूम सोडला संभा की आंखें निकालो. हे डोळे काढा म्हणले. जल्लाद पुढे आले. हातामध्ये सळया, टोकदार सळया निखाऱ्यावर धरून लाल गुंद केल्या. लाल गुंद केलेल्या सळया सांडशी मध्ये धरून जल्लाद पुढे आले. तेज पुंज तेजस्वी डोळ्यात पाणीदार नेत्र शंभूराजांचे. शंभूराजांना बांधलेले ती अशी भरदार छाती. आई जगदंबेचं नाव घुमते त्या छातीमध्ये. काय आलं नसेल शंभूराजांसमोर. शेवटची दृष्टी, शेवटची सृष्टी. आबासाहेब, मासाहेब जिजाऊ, तानाजी काका, नेताजी काका, येसाजी काका, प्रतापराव. काय फिरलं नसल. 350 किल्ले, किल्ल्यांवरती तटबंदी, तटबंदीवरचे बुरुज, या सह्याद्रीचे धबधबे, भगवा झेंडा. काय काय आलं नसल त्या दृष्टी समोर. मुखातून फक्त नामघोष करतात जगदंब जगदंब जगदंब. आई भवानी यश दे. त्या डोळ्यासमोर सळ्या आल्या होत्या. त्या डोळ्यांमध्ये सळ्या शिरल्या होत्या. रक्ताची आणि पाण्याची धार लागली. बुबुळ संपली, दृष्टी संपली, सृष्टी संपली. नजर गेली, डोळे गेले. पण या महाराष्ट्रातला, या हिंदवी स्वराज्यातला एकाही किल्ल्याचा चिरेबंदी बुरुज औरंग्याच्या हातात गेला नाही. याला संभाजी महाराज म्हणतात. 4-5 दिवस गेले आणि औरंगजेब बोलला. तिथं तो म्हणला जाऊ संभा की जीवा काटो. आम्हाला दाताखाली जीभ चावली गेली तर पुढचे 4 दिवस चटक-मटक खाता येत नाही, पिता येत नाही. संभाजी राजांचा घट्ट आवडलेला जबडा उघडत नाहीये. कुणीतरी नाकावर बुक्की मारली, नाक दाबलं, श्वास कोंडला, सांडशीनं जीभ खेचली आणि सपकन कट्यार चालवली. जिभेचा तुकडा बाहेर पडला. वळवळत वळवळत जीभ आली बाहेर राजाची. जीभ गेली, शब्द गेले, प्राण गेला. पण या महाराष्ट्रातला, या हिंदवी स्वराज्यातला एकाही किल्ल्याचा चिरेबंदी बुरुज औरंग्याच्या हातात गेला नाही. याला संभाजी महाराज म्हणतात. लक्षात ठेवा. आता संभाजी राजांचा डोळे नसलेला आणि जीभ नसलेला उभा देह सोलायला सुरुवात केली. अंगावरती जखमा झालेल्या अंगावरती मिठाचं पाणी करून ओतण्यात आलं. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, तब्बल 40 दिवस सणांवित अत्याचार सहन करत राहिले शंभूराजे. कुणासाठी? कवी कलशांचे उद्गार आहेत. राजन,
तुम हो सांझे खूब लड़े हो जंग, राजन तुम हो सांझे खूब लड़े हो जंग, देख तुम्हारा तेज तखत त्यजत औरंग. अहो राजे, काय तुमचं तेज, काय तुमचं ते शौर्य, तुमचं धाडस आणि तुमचं साहस पाहून औरंग्या सुद्धा तख्तावरून खाली आला राजे. हाथी घोड़े तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है, हाथी घोड़े तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. शंभूराजांच्या देहाचे तुकडे तुकडे करण्यात आले आणि ते नदीच्या काठावरती फेकून देण्यात आले. त्यानंतर या औरंग्यानं संभाजीराजांचं मुंडकं भाल्याच्या टोकात अडकून गावागावात फिरवलं. म्हणून आम्हा हिंदूंचं रक्त खवळलं आणि याच गोष्टीचा सूड घेण्यासाठी भारतभूच्या अपमानाने तरुण पिढी पेटून उठली. ठिणगी पेटली, वीज चमकली, हृदय ज्वाला धगधगली, प्रतिशोधाचा अग्नी पेटला, वीर मृत्यू सडून उठली. दृष्ट शत्रूंना नष्ट कराया शूरांनी कंबर कसली, शूरांनी कंबर कसली. एक नाही, दोन नाही, तीन नाही, 25 वर्ष औरंगजेबाविरुद्ध महाराष्ट्र लढला आणि संभाजीराजांना संपवून स्वराज्य संपवतो असे म्हणणाऱ्या औरंग्याला दिल्लीत परत जाऊन न देता त्याला इथंच गाडून टाकलं. भीमा नदीच्या काठी त्याची समाधी आहे. 6x2 फुटात त्याला गाडून टाकलं आणि दाखवून दिलं जगाला, दृष्ट हेतून आलास जरी तू घेण्या हिंदुस्तान, दृष्ट हेतून आलास जरी तू घेण्या हिंदुस्तान, तुम्हाला तर घेल तुमचे बनेल कब्रस्तान, तुमचे बनेल कब्रस्तान. शंभूराजांचं ते त्याग बलिदान कुणासाठी, रक्त सांडलं या मातीसाठी, तुमच्या आमच्यासाठी. ये संभा 1000 बार जिएगा, 1000 बार मरेगा, लेकिन अपना हिंदू धर्म कभी नहीं छोड़ेगा, अपना हिंदू धर्म कभी नहीं छोड़ेगा. राजा शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला तुमच्या आमच्यासाठी. त्या राजाचं बलिदान, राजाचा इतिहास समजून घ्या आणि तो तुम्ही घ्याल एवढाच आशावाद बाळगते. खरं तर बोलायचं म्हणलं तर 1 तास 2 तास काय, अख्खा दिवस जरी दिला तर राजाचं चरित्र, आपल्या मराठ्यांचा इतिहास, शंभूराजांचं ते बलिदान संपण्यासारखं नाहीये. आपण सर्वांनी एवढा वेळ ऐकून घेतलं त्याबद्दल स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांचे मनापासून आभार मानते. असे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेत जा. थोरांनी पोरांना साथ द्या, पोरांनी थोरांना साथ द्या आणि सगळ्यांच्या साथीतून समाज प्रबोधन व्हावं हाच यामागचा हेतू असावा. सर्व गावकऱ्यांच्या मनापासून आभार मानते ज्यांनी मला इथं आमंत्रित केलं. असे आमचे वैष्णव दादा शेरकर, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वच शिवजन्मोत्सव टीमचे मनापासून आभार मानते. आणि मुलांना एक प्रश्न विचारला जाईल, त्याच्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार. मुलांना इतिहास ऐकला, मग इतिहासातला तुम्हाला एक प्रश्न विचारते. ज्याला उत्तर येईल त्याने एक जणांना हात वर करायचा आहे आणि उत्तर सांगायचे उभं राहून. मुलांना मुलींना कोणीही ज्याला उत्तर आलं त्यानं. इतिहास ऐकला, ऐकला की नाही बोला पटकन. मला सांगा, छत्रपती शिवाजीराजे पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले असताना कोणी वेढा घातला, शत्रूचं नाव काय त्यावेळी? कोणीही सांगा एक जण. वा वा, जोरदार टाळ्या वाजवा. सिद्धी जोहर. आता दुसरा प्रश्न विचारते पोरांसाठी. ज्या मुलांनी सांगायचं, ज्याला कोणाला उत्तर येईल त्याने एक जणांना हात वर करायचा. छत्रपती शिवाजी राजांसारखा दिसणारा मावळा कोणता? मावळ्याचं नाव काय? वा 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 वा, जोरदार टाळ्या वाजवा. पण सार्वजनिक उत्तर सांगू नका, एकानेच उत्तर सांगायचंय. जो कोणी सांगत त्याचा सत्कार होणार आहे. एकानेच उभं राहून सांगायचंय. तिसरा प्रश्न विचारते.
देशपांडे. बाबा जोरदार टाळ्या वाजवा. समोरील स्टेजवरील नाव काय तुझं? शिवानी गुणाजी गव्हाणे. ईश्वरीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. स्टेजवरील समोरील या ठिकाणी ईश्वरीचा सत्कार होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल. धन्यवाद. सर्वांच्या मनापासून आभार मानते. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ जय. जिजाऊ हर 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 हर. धर्मवीर संभाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. अरे तुमचं आमचं नातं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. सर्वांनी घोषणा द्यायची. सर्वांनी घोषणा द्या. शेवटची घोषणा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ अरे तुमचं आमचं नातं काय? धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय. धन्यवाद ताई.